नमस्कार मित्रांनो. कथेत थोडा बदल केला आहे. पहिला ही कथा अपलोड केली होती, पण त्यात थोडा मी बदल करून परत अपलोड केलेली आहे. तर सुरुवात करतो कथेला. आम्ही एका मिडल क्लास सोसायटीमध्ये राहतो. त्या सोसायटीमध्ये बरेचसे छोटे मोठे व्यापारी राहतात. आमचंही छोटंसं कापड दुकान होतं, पण ते दुकान माझी मम्मी सांभाळायची. त्याचं कारण म्हणजे पप्पा एका अपघातात मरण पावले. पप्पा गेल्यापासून मम्मीवर घरची व माझी जबाबदारी आली होती. माझ्या घरी मी आणि माझी मम्मी दोघेच आहोत. माझं वय 20 आणि मम्मीचं असेल 40. आता साहजिकच 40 वर्षाची बाई, तेही भर जवानीत विधवा, म्हणजे लोकांच्या नजरा असणारच. तशी माझी आई होतीच लोकांच्या नजरेत भरणारी. दुधासारखी पांढरी, गालावर लाली, सरळ नाक, अंगाने टंच भरलेली, नेहमी चापून चुपून साडी नेसणारी. आणि वैशिष्ट्य म्हणजे ती नेहमी सिल्क साडी वापरायची. त्यामुळे ती खूपच मादक आणि हॉट दिसायची. जेव्हा मम्मी दुकानात जाण्यासाठी निघायची, तेव्हा सोसायटीचे सगळे लोक तिच्याकडे टक लावून पाहायचे. कधी कधी मीही तिला आठवून माझा कार्यक्रम हाताने करायचो. एकदा मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो. त्यावेळी माझी नजर मम्मीच्या अंतवस्त्रावर गेली. तिथे तिचे ते काळ्या रंगाचं अंतर्वस्त्र मी हातात घेऊन माझ्या पुरुषावर ठेवून माझा हाताचा कार्यक्रम करत होतो. इतक्यात मम्मी कपडे धुण्यासाठी आली. बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा असल्याने तिची नजर माझ्या पूर्ण आकार झालेल्या पुरुषावर गेली. मी जे करत होतो ते पाहून मम्मीने रागाने नालायक म्हणत पुन्हा दरवाजा पूर्ण बंद करून निघून गेली. मी माझा कार्यक्रम करून आंघोळ करून बाहेर आलो. आता मम्मी समोर जायला माझी हिंमत होत नव्हती. मला कॉलेजला जायचं होतं, म्हणून मी कसा तरी घरातून बाहेर पडलो. पण कॉलेजमध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. सकाळची घटना माझ्या नजरेसमोर येत होती. दुपारचा 1 वाजला होता. मी अर्ध्यातून कॉलेजमधून घरी आलो. घरी जायला निघालो. वाटेत ठरवलं की दुकानात जाऊन मम्मीला सॉरी म्हणावं. पण दुकानात पोहोचलो तेव्हा दुकान बंद होतं. माझ्या मनात विचार आला की मम्मी दुकानाचा माल आणण्यासाठी बाहेर गेली असावी. तेव्हा संध्याकाळी घरी आल्यावर सॉरी बोलावं, म्हणून मी घरी जाण्यासाठी निघालो. घराजवळ पोहोचलो तेव्हा दारात मला मम्मीचे व एका पुरुषाचे चप्पल दिसले आणि दरवाजा नुकताच ओढलेला दिसला. मला मम्मीवर संशय आला, पण मी काही आवाज न करता दरवाजातून आत गेलो. मम्मीची रूम माझ्या रूमला लागून होती. माझ्या रूममध्ये खिडकी होती. त्या खिडकीतून मम्मीच्या रूममधील सगळा सीन दिसायचा. आता मी माझ्या रूममध्ये जाऊन आवाज न करता बॅग ठेवली. मम्मीच्या बागड्यांचा आवाज मला स्पष्ट येत होता. तिचे मादक स्वर आता माझ्या कानावर येऊ लागले. आह आह, आवरा लवकर, दुखतंय ना, आह आह. मला आता तो आवाज राहू देत नव्हता. मी खिडकीच्या पट्टीतून मम्मीच्या रूममध्ये डोकावून पाहिले. आतला सीन पाहून माझा तर विश्वास बसेना. पण तो सीन पाहताना माझा पुरुष आता आकारामध्ये येऊ लागला होता. अंगावर रोमांच येत होते. मम्मी आणि शर्मा अंकल, जे माझ्या पप्पांचे जवळचे मित्र होते, ते दोघे म्हणजे मम्मी आणि शर्मा अंकल पूर्ण निवस्त्र होऊन कामक्रीडा करत होते. शर्मा अंकल मम्मीचा कार्यक्रम करून निघून गेले. मम्मी तिच्या रूममधून बाहेर आली. मम्मीला अजून माहीत नव्हतं की मी घरी आलोय. इतक्यात मम्मीला माझ्या रूमचा दरवाजा उघडा दिसला आणि मम्मीने मला आवाज दिला. मी ओ बोलून बाहेर आलो. मला पाहून मम्मी थोडी कावरी बावरी झाली.
ती मला म्हणाली, तू कधी आलास? तेव्हा मी म्हणालो, हे काय आत्ताच आलो. तिला जणू असं वाटत होतं की मला काही माहीत नाही. तेव्हा तिला मी म्हणालो, मम्मी सकाळच्याबद्दल सॉरी. तेव्हा ती म्हणाली, राहू दे रे, हे वय असतं, होतं कधी कधी. तेव्हा तिचा मूड चांगला वाटत होता. तेव्हा मी बोलायचं ते बोललो. मम्मी मम्मीकडे पाहत म्हणालो, मम्मी मी सर्व पाहिलं आहे, शर्मा अंकल आणि तुझे चाळे. तेव्हा मम्मी म्हणाली, म्हणजे तुला सगळं समजलं? मी हो म्हणालो. तेव्हा मम्मी म्हणाली, कुठून पाहिलंस? तेव्हा मी माझ्या रूमची खिडकी तिला दाखवली. आता मम्मी काहीच न बोलता गप्प राहिली. तेव्हा मी मम्मीला म्हणालो, जाऊ दे मम्मी, नको टेन्शन घेऊ. मी तुला कधी नाही अडवणार हे करायला. शेवटी तुझी पण काहीतरी इच्छा असेलच ना. तेव्हा मम्मी मला म्हणाली, थँक्स बेटा. आता मम्मी आणि शर्मा अंकल जेव्हा एन्जॉय करत, तेव्हा त्यांचा कार्यक्रम मी खिडकीतून पाहत असतो आणि हे मम्मीला माहीत असतं. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटतो.